शुभविवाह या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये रागिणी इकडे आता एक हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन भूमी मरणार नाही असं आता कॅल्क्युलेशन करत असते. पण दरवेळेला गुलाबाचं फूल जरी बदलत असली किंवा पाकळ्या जरी संपत असल्या तरी दरवेळेला भूमी मरणार नाही या गोष्टीवरती येऊन आता ती अडकत असते. काहीही झालं तरी भूमी मरणार नाही हा नियतीचा तिला पुन्हा संकेत मिळत असला तरी सुद्धा रागिणी नवीन फूल घेऊन भूमी मरणार या कन्क्लुजनवरती येण्यासाठी प्रयत्न करत असते. पण भूमी मरणार हे तिला येतच नसतं. हे सगळं आता पौर्णिमा पाहत असते. इकडे तोपर्यंत आकाश आता भूमीकडे पाहतो तर भूमी खूप थरथरत असते. भूमी आता या सगळ्यामध्ये काकुडलेली असते. तिला पूर्णपणे थंडी वाजत असते. आकाश तिच्याकडे पाहतो आणि भूमी काय होतंय तुला खूप थंडी वाजले का? आता त्याच्याकडे काही गरम वस्तू पण नसते की ज्याच्यामुळे भूमीची थंडी तो कमी करू शकेल किंवा भूमीला या सगळ्यामध्ये तो व्यवस्थितरित्या उबदारपणा देऊ शकेल. मग तो भूमीचा हात हातात घेतो आणि आपल्या हाताने भूमीचे हात तो रब करायला लागतो जेणेकरून घर्षणामुळे आता तिकडे उष्णता निर्माण व्हावी आणि भूमीचे हातपाय जे थंड पडत चाललेले आहेत ते नॉर्मल व्हायला लागावे. भूमी आकाशकडे पाहत असते आणि आकाश किती प्रेम करतोस रे तू माझ्यावरती असं म्हणत भूमी सुद्धा त्याचे हात आपल्या हातात घेते आणि या सगळ्यामध्ये दोघं एकमेकांकडे पाहतच बसतात. इकडे आता रागिणी जे काही नाटकं करत असते ते सगळं पौर्णिमा पाहत असते आणि काय चाललंय आई, म्हणजे तुम्ही हे सगळं गुलाबाचं जे काही करताय ते मी पाहिलंय. भूमीला मारण्यासाठी हे सगळं करताय ना? पण या सगळ्यामध्ये सारखं तुम्हाला भूमी मरणार नाही असंच येतंय हे पण मी पाहिलेलं आहे. काय चाललंय तुमचं? म्हणजे खरंच भूमी मरणार आहे की मरणार नाहीये मला काही कळायलाच मार्ग नाहीये. यावरती आता इकडे चिडलेली नीलांबरी म्हणते, तू काय हातामध्ये मिठाची वाटी घेऊनच फिरतेस का? की झाली जखम मारा मीठ. काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये भूमीला मरायला तर लागणारच आहे. कितीही काही अडचणी आल्या तरी भूमी मरणार, कळलं? तुझं हे तोंडाचा तू बंद कर. या तोंडातून गटार काळी बाहेर काढू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी भूमीचा मृत्यू अटळ आहे असं म्हणत इकडे आता रागिणी खूप अस्वस्थ असते आणि तिने अभिजितला त्या लोकेशनवरती पाठवलेलं असतं ज्या लोकेशनवरती आता भूमीला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं. आणि आता ती वाट पाहत असते ती म्हणजे त्याच्या फोनची, की त्याचा फोन येईल आणि काहीही झालं तरी भूमीच्या मरणाची बातमी येईल. तोपर्यंत इकडे आता आकाशने भूमीचे हात पाय घासून गरम करण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग भूमी आकाशला म्हणते, तू ठीक आहेस ना? तू या सगळ्यामध्ये किती माझी काळजी घेतोयस? यावरती आकाश म्हणतो, काळजी करू नकोस भूमी, मी जोपर्यंत तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत मी तुला काही सुद्धा होऊ देणार नाही असं म्हणत तो भूमीला आपल्या जवळ घेतो आणि दोघ जण एकमेकांच्या जवळ असताना तिकडे आता गाडी घेऊन प्रशांत येतो. प्रशांत आल्यावरती मग आता तो आकाशला म्हणतो, जीजू तुम्ही एक काम करा, तुम्ही न ताईला घेऊन घरी सोडा. मला इथे जाता तुम्ही सोडा, तुम्ही मला पोलीस स्टेशनला सोडा जेणेकरून मी पोलीस कंप्लेंट करेन आणि त्यानंतर घरी येईन. पण ताईला सध्या या अवस्थेमध्ये आधेमध्ये कुठे थांबवणं हे योग्य नाहीये, त्यामुळे तुम्ही तिला घरी घेऊन जा असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आकाश म्हणतो, ठीक आहे प्रशांत, मी तुला पोलीस स्टेशनला ड्रॉप करतो. मग आता आकाश आणि भूमी प्रशांतला पोलीस स्टेशनला ड्रॉप करतात. पोलीस स्टेशनला प्रशांतला ड्रॉप केल्यावरती दोघ जण मग भूमीच्या घरी जायला निघतात. तोपर्यंत इकडे आता भूमीच्या घराच्या इकडे गाडी येते. आकाश खूप चिडलेला असतो. चिडलेला आकाश आता मात्र स्टेअरिंगवरती हात मारतो. स्टेअरिंगवरती हात मारून तो आरडाओरडा करायला लागतो, कोण आहे ती लोक? का तुला त्याच्यासोबत प्रॉब्लेम होता? त्यांनी तुला का किडनॅप केलं? मला काही कळत नाही की त्यांनी तुझ्यासोबत असं का वागले असं म्हणत चिडलेला आकाश या सगळ्यामध्ये खूप रागराग करत असतो. त्यावरती तो म्हणतो, बोल ना भूमी, तू त्यातल्या कोणत्या तरी माणसाला पाहिलंस का? तू कुणाचं तरी तोंड पाहिलंस का? सांग मला या सगळ्यामध्ये नक्की काय घडलंय असं म्हणत तो भूमीला आता मात्र ती माणसं कोण होती, काय होती, तुझ्यासोबत काय केलं हे विचारण्याचा प्रयत्न करत असतो. पण भूमी काही बोलतच नसते. भूमी काहीही बोलत नसल्यामुळे मग आकाश अधिकच चिडतो. भूमी बोल ना, काय झालंय? का तू गप्प बसलेली आहेस? यावरती मग आता भूमी आठवते की या सगळ्यामध्ये
आपल्याला किडनॅप केलेल्या लोकांनी सांगितलेलं असतं रागिणी मॅडम सोबत पंगा घेतला तर तुम्हाला त्रास तर होणारच. पण भूमी काही बोलत नाही, ती खाली उतरते. आकाश म्हणतो, काय झालं भूमी, तुला या सगळ्यामध्ये काही गोष्टी माहिती आहेत का? तू काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवतेस का? भूमी बोल ना, काय घडलेलं आहे, काय झालंय, बोल, ती कोण होती माणसं? असं म्हणत आकाश हट्टाला पेटतो. कोण होती माणसं, कोण होती माणसं असं विचारण्याचा भूमीला प्रयत्न करतो. भूमी बिचारी सांगते की ठीक आहे आकाश, तुला ऐकायचं आहे ना, तर हे सगळं तुझ्या आईने केलंय. यावरती आता आकाश पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये गडबडतो आणि असं कसं आई करू शकते? यावरती भूमी म्हणते, मला माहितीच होतं की तू माझ्यावरती विश्वास तर ठेवणार नाहीच आहेस आणि त्यामुळे मी तुला हे सगळं सांगितलेलं नव्हतं, कारण मला माहिती आहे किती काही झालं तरी सुद्धा तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार आणि म्हणून मला तुला हे सांगणं भाग पडतंय. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, पण आई हे सगळं का करेल, तू मला सांगशील का? त्यावरती मग मात्र इकडे आता भूमी म्हणायला लागते, त्यांना तुझी पैसा, प्रॉपर्टी हे सगळं हवं आहे. कळतंय का तुला? त्यांनी तुझं पैसा आणि प्रॉपर्टी हे घेण्यासाठी हे सगळं नाटक केलेलं आहे. जर का या सगळ्यामध्ये त्या तुझ्या वेल विशर असत्या तर कदाचित त्यांनी या सगळ्यामध्ये तुला म्हणजे आत्तापर्यंत तुला सपोर्ट केला असता, पण कधीही तुला त्यांनी सपोर्ट तर नाहीच केला, पण उलट तुला खाली खेचण्याचं काम केलं. आत्ता जर का त्यांना प्रॉपर्टी, पैसा मिळाला तर दुधातून खडा जसा वेचून टाकावा तसं तुला ते वेचून टाकतील. तुला कळत नाहीये आकाश, त्यात तुझा वापर करतायत फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी. आता आकाश म्हणायला लागतो, ठीक आहे भूमी, तुला असं वाटतंय ना की माझी आई तुझ्या जीवावरती उठलेली आहे, तर मी तुला आता इतकंच सांगू शकतो की या सगळ्यामध्ये तू फक्त आणि फक्त आता मी अशी काही गोष्ट करणार आहे ना की तुला या सगळ्यामध्ये विश्वास बसलाच पाहिजे की आई हे सगळं प्रॉपर्टीसाठी करतच नाहीये. यावरती भूमी म्हणते, आकाश तू काय करणार आहेस? यावरती आकाश म्हणतो, आता मला जे काही करायचं ते मी करणार, पण या सगळ्यामध्ये तुझा विश्वास बसेल की आई हे सगळं करत नाहीये. आता भूमी विचार करते की नक्की आकाशच्या मनामध्ये काय आहे. आकाश या सगळ्यामध्ये आता असं काय हे करणार आहे प्लॅनिंग, पण भूमीला काही माहीत नसतं. आकाश म्हणतो, तू आज जा, काहीतरी गरम खाऊन घे, तुला आता थंड ह्याची म्हणजे खूप त्रास होईल, आज जा आणि आता आराम कर. असं म्हणत भूमीला तो आज जायला सांगतो आणि आता इकडे भूमी आतमध्ये निघून जाते. रागिणी इकडे कंटिन्युअसली अभिजितला फोन करत असते. फायनली अभिजितचा फोन लागतो. अभिजितचा फोन लागल्यावरती इकडे आता अभिजित म्हणतो, अगं आई, तू ज्या लोकेशनवरती मला सांगितलेलं आहेस त्या लोकेशनवरती मी ऑलरेडी पोहोचलोय, पण ते लोकेशन म्हणजे जिथे त्यांनी भूमीला बांधून ठेवले ना त्या लोकेशनवरती भूमी नाही आहे. यावरती आता मात्र रागिणी म्हणते, कदाचित जंगली प्राण्यांनी वगैरे नेलं असेल का, तू आजूबाजूला बघ. आणि ती पौर्णिमाला म्हणते, मला तर असं झालंय कधी एकदा भूमी मेल्याची बातमी आता माझ्या समोर येते आहे. आणि तेवढ्यात नेमका आकाश तिकडे येऊन उभा राहतो. रागिणी हदरते की आकाशने आपल्याला बोलताना ऐकलं असेल का, आपण भूमीबद्दल जे बोलतोय ते. आणि रागिणी विचार करते, याने काही ऐकलं असेल तर माझं सगळं संपलं. तोपर्यंत आकाश तिकडे येतो आणि बाजूच्या सोफ्यावरती बसतो. रागिणी म्हणते, काय रे बाळा, काय झालं? यावरती आकाश म्हणतो, मी ना खूप थकलेलो आहे. आणि भूमी? यावरती रागिणी म्हणते, काय भूमीला काय झालं? भूमी बरी आहे ना? भूमी ठीक आहे ना? असं म्हणत रागिणी मुद्दाम आकांतांडव करून निदान आता या सगळ्यामध्ये आकाशच्या तरी तोंडून भूमीच्या मरणाची बातमी ऐकावी म्हणून विचार करत असते. तोपर्यंत आकाश म्हणतो, आई कोणतीही काळजी करू नकोस, भूमी व्यवस्थित आहे. आता व्यवस्थित सुखरूप भूमी आहे म्हटल्यावरती रागिणी चिडते, काय सुखरूप आहे? कशी काय सुखरूप आहे? यावरती आकाश म्हणतो, अगं आई असं काय करतेस? म्हणजे ना मी तुला सगळी गोष्ट स्पष्टपणे सांगतो. भूमीला कुणीतरी किडनॅप केलं होतं. किडनॅप करून भूमीला एका झाडावर हाताला बेडी लावून बांधलं होतं. यावरती रागिणी म्हणते, काय हे सगळं कसं घडलं, कधी घडलं, कोणी हे केलं सगळं? आकाश म्हणतो, मला सुद्धा याची काही माहीत नाहीये. या सगळ्यामध्ये भूमीने एक हुशारी केली, ते म्हणजे प्रशांतला लाईव्ह लोकेशन पाठवलं. प्रशांतला तिने लाईव्ह लोकेशन पाठवल्यामुळे प्रशांतपर्यंत ते आता पोहोचलं आणि मग प्रशांत नेट मला हे लाईव्ह लोकेशन पाठवलं आणि आम्ही दोघं जण भूमीला शोधायला गेलो. आता रागिणी पूर्णपणे हादरते. काय आहे हे सगळं? म्हणजे या भूमीला मी कितीही कुरघोडी करत हे करण्याचा प्रयत्न केला तरी ही भूमी या सगळ्यापासून वाचते तरी कशी, मला काही कळतच नाहीये. हिचं नशीब कसलं बलवत्तर.
यावरती आता इकडे आकाश घडलेली घटना सगळी सांगायला लागतो. आकाश सांगायला लागतो, मला भूमीचं लाईव्ह लोकेशन आल्यावरती मी आणि प्रशांत आम्ही दोघं जण भूमीला शोधायला गेलो. काही केल्या भूमीचं लोकेशन काही सापडत नव्हतं. पण मला नंतर भूमीचा आवाज आला. एक बाई मला रस्त्यामध्ये भेटली आणि त्या बाईने मला ज्या दिशेने जायला सांगितलं त्या दिशेने आम्ही आता गेलो. मी गेल्यावरती मला भूमी दिसली. तर तिकडे भूमीला एका आता झाडाच्या बुंद्याला बांधून ठेवलेलं होतं. एक बेडी तिला अडकवत ठेवलं होतं. एका बेडीमध्ये अडकवून त्याने तिला तिकडे अडकवलं होतं आणि आजूबाजूला सगळा काळोख होता. यावरती रागिणी म्हणते, काय असं केलं होतं, मग ती वाचली कशी? यावरती आकाश आता सांगायला लागतो, अगं असं काय करतेस? रागिणी म्हणते, नाही म्हणजे या सगळ्यामधून बाळांनो तुम्ही वाचलात तरी कसे? असं म्हणत रागिणी आपला शब्द आता बदलायला लागते. रागिणी शब्द बदलायला लागते आणि या सगळ्यामध्ये आकाश सांगायला लागतो, अगं असं काय करतेस? मी ज्या वेळेला भूमीला वाचवण्यासाठी तिकडे गेलो त्यावेळेला अचानकपणे समोरून एक साप सुद्धा आला होता. मी भूमीला पाहिलं होतं, पण त्याच वेळेला माझी नजर सापाकडे सुद्धा गेली. माझी नजर सापाकडे गेल्यावरती मी एक काठी घेतली. काठीने सापाला काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग तो साप तर निघून गेला, पण तरी सुद्धा भूमी तिकडे बांधलेलीच होती. मग मी एक दगड घेऊन तो झाडाचा जे बुंद्याला भूमी बांधली गेली होती ती पूर्ण फांदीच तोडून टाकली. फांदी तोडून मी त्या फांदीला पूर्णपणे उपटून टाकली आणि ती फांदी उपटल्यामुळे मग मात्र आता भूमीची सुटका झाली. पण इतकंच काय ते कमी होतं, तर भूमीला अडचणीत आणण्यासाठी तिकडे आता आमच्या आजूबाजूला आग लागली. यावरती आता रागिणी विचार करते, चला ही आग लागली तर ती आग तरी कशी विझली? या आगीत तरी मरून जायला पाहिजे होतं तिने. त्यावरती रागिणी म्हणते, मग त्या आगीतनं कसे वाचलात? असं म्हणत रागिणी आता हायपर झालेली असते. रागिणीचा बदलणारा टोन आता प्रत्येक वेळेला आकाशच्या लक्षात येत असतो. काहीतरी आकाशच्या डोक्यामध्ये चालूच असतं. त्यावरती आकाश म्हणतो, अगं ती आग विझण्यासाठी जणू काही आई योगेश्वरीनेच या सगळ्यामध्ये आता आम्हाला वाचवलं असं म्हटलंच तरी चालेल. रागिणी म्हणते, असं घडलं तरी काय? त्यावरती आकाश सांगायला लागतो, अचानकपणे पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडायला लागल्यामुळे मग मात्र ती आग आपोआपच विझली गेली आणि आम्ही आई योगेश्वरीच्या कृपेने आता मात्र सुखरूप परत आलो. यावरती रागिणी म्हणते, बाप रे, काय म्हणायचं काय? हे सगळं इतकं कटकारस्थान करणारी लोक तरी कशी असतील? असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये विचार करते, म्हणजे इतका फुल प्रूफ प्लॅन करून सुद्धा हा प्लॅन फसला तरी कसा? म्हणजे ही भूमी वाचली तरी कशी? मग रागिणी म्हणायला लागते, भूमीचं नशीब तर खूपच बलवत्तर आहे. भूमीचं नशीब बलवत्तर आहे, नाहीतर इतका फुल प्रूफ प्लॅन असून सुद्धा ही गोष्ट घडली. आकाश म्हणतो, काय? यावरती रागिणी म्हणते, हा म्हणजे करणाराने फुल प्रूफ प्लॅनच तर केला होता ना. करणाऱ्याने प्लॅन केला होता भूमीला मारण्याचा. बघितलंस ना कितीपर्यंत त्याचा प्लॅन यशस्वी होण्याची शक्यता होती. पण घडलं काय? शेवटी घडलंच ना. भूमी आता सुखरूप परत आलीच ना. हे सगळं करताना मला असं वाटतंय म्हणजे ना भूमीचं नशीब बलवत्तर आहे. यावरती आकाश म्हणतो, हो, कारण आग लागली, आगीतून आम्ही वाचलो, यासारखं नशीब मिळायला खरंच भाग्य लागतं. भूमीचं नशीब खूपच बलवत्तर आहे. असं म्हणत आकाश सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमीचं नशीबच बलवत्तर आहे असं रागिणीला सांगत असतो. रागिणी म्हणते, कमालच झाली, म्हणजे खरंच एखाद्याचं नशिबाचं काय असतं. इतका मी प्रयत्न केला या भूमीला त्रास देण्याचा, तिला हे करण्याचा, पण हिचं नशीबच. आणि आता आकाश बघतोय म्हटल्यावर ती उठते. आई योगेश्वरी, खरंच ग बाई, तुझी कृपा अशीच माझ्या मुलांवरती दोन्ही राहू दे. म्हणजे आता या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश असेच एकत्र राहू दे, असेच दोघांवरती तुझी कृपा राहू दे. असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आता मात्र देवाची प्रार्थना करायला लागते किंवा नाटक करायला लागते किंवा अजून काही करायला लागते. त्यावरती मग मात्र आकाश म्हणतो, खरंच आई योगेश्वरी, तुझीच कृपा आहे की ज्याच्यामुळे माझी भूमी या सगळ्यामधून सुखरूप परत आलेली आहे. असं म्हणत इकडे आता आई योगेश्वरीला आभार मानत दोघं जण या सगळ्यामध्ये आता प्रार्थना करत असतात. पण रागिणीला राहून राहून हेच वाटत असतं की कशी काय ही भूमी वाचली, खरंच हिचं नशिबाचा हेवाच वाटत. त्यानंतर मग आता आकाश ज्या वेळेला तिकडे बसतो त्यावेळेला रागिणी म्हणते, अरे बाळा, तुझं तर डोकं ओलं झालंय ना, मी तुझं डोकं पुसून देते. यावरती आकाश म्हणतो, नको आई, तसंही मी खूप दमलेलो आहे, मी आता जाऊन आतमध्ये झोपतो. यावरती इकडे आता रागिणी म्हणायला लागते, नाही बाळा, असं कसं?
तू आतमध्ये जाऊन झोपलास असास तर तुला सर्दी होईल, तुला त्रास होईल आणि या सगळ्यामध्ये तुला त्रास झालेला मला कसा बघवेल? ते काही नाही, मी तुझं डोकं पुसून देणार म्हणजे देणार. असं म्हणत रागिणी त्याचं डोकं पुसायला लागते. आकाश म्हणतो, आई राहू दे ना. त्यावरती रागिणी काही ऐकत नाही. काहीही झालं तरी सुद्धा मी तुझं डोकं पुसून देते असं म्हणत ती आता डोकं पुसून देण्यासाठी आकाशला इकडे येते आणि आता आकाश नको नको म्हणत असताना डोकं पुसते. त्यावरती आकाश म्हणतो, अगं आई मला भूमीची चिंता वाटते. त्यावरती आता इकडे रागिणी म्हणायला लागते, अरे हो ना, भूमी जर का इकडे असती ना तर मी तिचं सुद्धा डोकं पुसून दिलं असतं. पण तिने काय केलंय, माझ्याबद्दल उगाचच मनामध्ये गैरसमज निर्माण करून घेतलेला आहे. माझ्या मनामध्ये माझ्याबद्दलचा जो तिच्या मनामध्ये गैरसमज आहे तो गैरसमज आता मात्र दूर करण्यासाठी काही करता येत नाहीये. आता जर ती इकडे असती ना तर मी तिचं डोकं पुसून दिलं असतं, तिला छानपैकी समजावलं असतं आणि तिला सांगितलं असतं, बाई ग मी या सगळ्यामध्ये तुझी वैरीण नाही आहे. पण तिला हे पटतच नाहीये आणि तिकडे तिचं डोकं कोण पुसून देणार आहे? ती महामाया तिकडे बसले ना, तिची सावत्राई, तिला काही पाझर फुटणार नाहीये. हे सगळं पौर्णिमा ऐकते आणि विचार करते, वा वा, म्हणजे ही रागिणी माझ्या आईचा वापर पण करते. या सगळ्यामध्ये माझ्या आईमुळेच हिला आता भूमीचे लोकेशन कळलं, भूमीच्या बाबतीत हिला सगळं करता आलं आणि तरी सुद्धा चान्स नाही ही फुकट घालवत माझ्या आईला बोलण्याचा. म्हणजे धूर्तपणाची, कारस्थानीपणाची, कपटेपणाची सीमा ही बाई ओलांडते आहे. तोपर्यंत इकडे आता आकाशला रागिणी सांगायला लागते, आकाश एक काम कर हा, तू उद्याच्या उद्या भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. कारण कसं सांगू तुला, इतकं सगळं तिच्यावरती जे काही प्रेशर आलेलं आहे तर मला असं वाटतंय की तिला डॉक्टरी ट्रीटमेंटची गरज आहे. कदाचित या सगळ्यामध्ये तिच्यावरती डॉक्टरांनी चेक केलं, तिला बघितलं, तिला सांगितलं की व्यवस्थित बाळ आणि बाळंतीण आहे तर मात्र व्यवस्थितपणे आपण पण निश्चिंत होऊ. म्हणून तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये उद्याच्या उद्या भूमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा आणि तिचं चेकअप करून आण. यावरती आकाश म्हणतो, हो आई तू काळजी करू नकोस, मी भूमीला उद्याच्या उद्या चेकअपसाठी घेऊन जाईल. असं म्हटल्यावरती रागिणी मनातल्या मनात विचार करते, एकदाचा जा आणि तिला घेऊन आण. या भूमीचं काय करायचं मलाच काही कळत नाहीये की हिचे या सगळ्यामध्ये किती कारस्थानं चालतात हे सुद्धा कळत नाहीये. हिला दरवेळेला वाचवण्यासाठी कोणी ना कोणीतरी येतच असतं. असा रागिणी विचार करत असते आणि तोपर्यंत आता मात्र आकाशच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार असतो. आकाश विचार करतो की या सगळ्यामध्ये आई किती भूमीची काळजी करते आहे. आई भूमीची इतकी काळजी करते पण भूमी मात्र आईबद्दल मनामध्ये उगाचच आकस ठेवून आहे. या सगळ्यामध्ये आता मला भूमीला सांगायलाच पाहिजे की आईचं तिच्यावरती किती प्रेम आहे ते. पण काय करू, कसं करू? नाही, या सगळ्याचा काहीतरी सोक्षमोक्ष आता मला लावायलाच पाहिजे. काय सोक्षमोक्ष लावायचा हे माझ्या मनात ठरलंय. आता माझा निश्चय झालेला आहे की मी या सगळ्यामध्ये आईच्या बद्दलचा जो काही गैरसमज भूमीच्या मनात आहे तो दूर करणार. आईला तिची किती काळजी वाटते, आई तिच्यावरती किती प्रेम करते, हे सगळं जोपर्यंत मी भूमीला सांगत नाहीये तोपर्यंत आता मात्र मी गप्प बसणार नाही. असं म्हणत इकडे आता आकाशच्या डोक्यामध्ये जो प्लॅन असतो तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता आकाश भूमीला भेटायला निघालेला असतो आणि त्याने घेतलेला निर्णय सुद्धा खूप मोठा असतो. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी भूमीला साधारण अंदाज येतो की काहीतरी आकाशला मी काल बोलले तर हा या सगळ्यामध्ये मला म्हटला होता की मी काहीतरी निर्णय घेईन. आता आकाशने नक्की काय निर्णय घेतलाय हे काही भूमीला माहीत नसतं. त्यामुळे भूमी विचार करत असते की मला मानसीला फोन करून हे सगळं सांगायलाच पाहिजे की काय आकाशने निर्णय घेतला हे किमान मला विचारायला तरी पाहिजे. म्हणून ती मानसीला कॉल करते आणि ती सांगते, मनू म्हणजे काल माझं आकाशसोबत रात्री बोलणं झालेलं आहे. आकाशसोबत बोलणं झालंय त्यानंतर तो काय निर्णय घेईल ना हे मला खरंच माहीत नाहीये. त्यामुळे तू एक काम कर ना, तू या सगळ्यामध्ये आकाश काय करतोय हे मला नक्कीच सांग. असं म्हटल्यावर ती मानसी सांगते, हो ताई. मग मानसी या सगळ्यामध्ये आता मात्र बाहेर जाऊन ऐकते तर आकाश सांगत असतो की भूमीला संशय आलेला आहे. भूमीला संशय आलाय की आई तिच्या प्रॉपर्टीवरती आहे म्हणून तिच्या बाळाला आणि तिला जीव घेण्याचा प्रयत्न करते. तर भूमीचा हा संशय दूर करण्यासाठी मी खूप मोठी युक्ती केलेली आहे. मी या सगळ्यामध्ये सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावर करतोय. हे सगळं रागिणी ऐकते, रागिणी खुश होते. भूमी ऐकते, भूमीला धक्का बसतो. नाही आकाश, मी तुला हे काही करू देणार नाहीये.
मानसी सांगते, खूप मोठी गडबड झालेली आहे ताई, तुलाच आता काहीतरी करायला पाहिजे. आता या सगळ्यात भूमी नक्की काय करणार पाहणं रंजक ठरणार.